विद्यार्थी मित्रांनो, मी रमाकांत पांचाळ आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर खूप खूप स्वागत करतो. आपण 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी इंग्लिशची सिरीज लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये आता आपण बघतोय पोएट्री सेक्शन आणि त्यामधली पोयम बघतोय आपण इंचकेप रॉक. तर या इंचकेप रॉकचे आपण 3 पार्ट कॉम्प्रिहेन्शनचे ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि ह्या कॉम्प्रिहेन्शनमधला शेवटचा पार्ट आज आपण अपलोड करत आहोत आणि यानंतर आपण याच पोयमचं ॲप्रिसिएशन ऑफ द पोयम या नेक्स्ट पार्टमध्ये अपलोड करणार आहोत. तर वेळ वाया न दवडता आपण आजच्या सेशनला स्टार्ट करूया. तर या अगोदरच्या भागात आपण पाहिलं होतं की रॅल्फ द रोवर हा कोण आहे? एक गुन्हेगार आहे, एक जो समुद्री चाचा म्हणतो आपण, समुद्री डाकू म्हणतो त्या प्रकारचा तो आहे. आणि त्या ठिकाणी एक इंचकेप नावाचं एक खडकाचं एक रांग आहे, ज्यावरती ते ॲबोट हा मठाधिपती आहे, त्याने एक घंटा लावली आहे, एक बॉय लावून, बॉय म्हणजे एक तरंगती वस्तू लावून त्यावरती एक बेल लावलेली आहे. आणि ती बेल काय करते, जेव्हा वादळ येतं, जेव्हा तो खडक पाण्याखाली लपला जातो, त्यावेळी ती घंटा पूर्वसूचना देते, सर्वांना धोक्याची सूचना देते आणि त्यामुळे खलाशी आपला जीव वाचू शकतात. नाहीतर काय होणार आहे, त्यांचं शिप त्या जहाजावरती आदळून फुटेल आणि त्यांना आपला जीव गमवावा लागेल. परंतु त्या बेलमुळे कित्येक लोकांचे प्राण वाचलेले होते आणि त्यामुळे ते लोक त्याला आशीर्वाद देत होते. कुणाला? ॲबॉटला. आणि ॲबॉटला मिळालेली प्रसिद्धी बघून कुणाला द्वेष होत होता? ह्या राल्फ द रोवरला मत्सर वाटत होता. आणि या मत्सरातूनच त्याने एक सेन्सलेस म्हणजे अगदी अविचारी कृत्य केलं होतं. ते म्हणजे काय, तर ती बेल कापून टाकली होती आणि त्याला वाटलं की आता यापुढे ह्या ॲबॉटला कोणीच आशीर्वाद देणार नाही, कोणी त्याची स्तुती करणार नाही, त्याची प्रसिद्धी आपोआप कमी होईल. आणि तो समुद्रात निघून गेला. त्या ठिकाणी त्याने भरपूर संपत्ती कमवली आणि आता त्याने आपला मोर्चा स्कॉटिश किनाऱ्याकडे वळवलेला आहे. आणि येता येता खूप मोठं वादळ झालं आहे, रात्र झाली आहे, त्याला किनारा कळत नाही आहे. आणि अशावेळी काय घडतं आहे, शेवटच्या भागामध्ये काय घडणार आहे, क्लायमॅक्सवरती आपण आलेलो आहोत आणि आता काय घडणार आहे ते आपण आता या भागामध्ये बघणार आहोत. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. आता डेक तो कॅप्टन आहे, तो कॅप्टन जहाजाच्या स्टँडवरती असणार, जहाजाच्या डेकवरती असणार. त्या ठिकाणी त्याने आपला स्टँड घेतला आहे. कारण का, तर आता वादळ आहे, कुणालाच काय कळत नाही कुठल्या दिशेला आपण चाललो आहे, जहाज नेमकं कुठे आहे. आता कॅप्टनलाच काय करावं लागणार आहे, प्रभावी भूमिका घ्यावी लागणार आहे. सो डार्क इट इज दे सी नो लँड. सो डार्क इट इज काय आहे, तिथे खूप अंधार आहे, सगळीकडे अंधार आहे आणि त्यांना जमीन दिसत नाही आहे, म्हणजे आता या ठिकाणी किनारा दिसत नाही आहे. समुद्रात अडकलेली माणसं काय करतील, जमीन शोधण्याचा प्रयत्न करतील, किनारा शोधण्याचा प्रयत्न करतील. कारण त्यांना जर यायचं असेल, जर त्यांना सुखरूप जमिनीवरती यायचं असेल तर ते त्या प्रकारचा प्रयत्न करत असतात. आता यांचं जहाजसुद्धा अडकलेलं आहे, समुद्रात अडकलेलं आहे, वादळात अडकलेले आहे. दिवसभर ते वादळ वारा होता आणि त्यामुळे त्यांना कळतच नाही आहे की आपण कुठल्या दिशेला चाललेलो आहोत. कोच सर राल्फ, कोच म्हणजे काय, सेड. राल्फ काय म्हणाला बघा, इट विल बी लाईटर सून. काय होईल, आता प्रकाशमान होईल, आता जरासा उजेड येईल. सून म्हणजे लगेचच उजेड येईल. धीर देण्याचा प्रयत्न करतोय आपल्या टीमला, कारण कॅप्टनचं काम तेच असतं की आपल्या टीमला काय करायचं, धीर द्यायचा. फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. डॉन, डॉन म्हणजे काय, आपण म्हणतो बघा, सूर्य उगवण्याच्या पूर्वी जो उजेड असतो त्याला आपण डॉन म्हणतो. तसंच चंद्र उगवायच्या अगोदरसुद्धा डॉन असतं. थोडंसं ते सकाळची वेळ असते किंवा पहाटेची वेळ असते, त्यावेळी आपल्याला डॉन पाहायला मिळतं. तसंच तो म्हणतो आहे की आता चंद्र उगवेल आणि चंद्राचं डॉन आपल्याला आता दिसतं आहे. त्यामुळे आता काय होईल, थोड्याच वेळात या ठिकाणी प्रकाशमान होईल. कान्स्ट हिअर. तर आता बघा, कान्स्ट या शब्दाचा अर्थ आहे की कॅन यू. म्हणजे ओल्ड इंग्लिश जी आहे ना, या ओल्ड इंग्लिशमध्ये कॅन यूला काय म्हणतात, कान्स्ट. म्हणजे आता प्रश्न विचारतो, तुम्ही जसा प्रश्न विचारता कॅन यू, तसा विचारलं आहे. कान्स्ट हिअर म्हणजे कॅन यू हिअर असं विचारलेलं आहे. तुम्हाला ऐकायला येतं का? सेड वन द ब्रेकर्स रोअर. ब्रेकर्स म्हणजे बघून का, ब्रेकर्स म्हणजे काय बघा, की अ हेवी सी वेव्ह दॅट ब्रेक्स इन टू व्हाईट फोम ऑन द शोर. म्हणजे बघा, ज्यावेळी किनाऱ्यावरती लाटा आदळतात तो एक आवाज येतो, तो आवाज तुम्हाला ऐकायला येतोय का, असं एकजण त्यातला विचारतोय. एकजण काय विचारतो त्यातला, की किनाऱ्यावरती ब्रेकर्स रोअर तुम्हाला ऐकायला येतात का. कॅन यू, कान्स्ट हिअर म्हणजे कॅन यू हिअर काय, द ब्रेकर्स रोअर. जे किनाऱ्यावरती जेव्हा लाटा आदळतात त्याचा एक आवाज येतो बघा, एक वेगळा आवाज येतो, तो आवाज कुणाला ऐकायला येतोय का, असं त्याने प्रश्न विचारला आहे. फॉर मी थिंग्स. मी थिंग्सचा अर्थ जाणून घेऊया आपण. मी थिंग्स म्हणजे इट सीम्स टू मी, म्हणजे मला असं वाटतंय. मी थिंग्स म्हणजे काय, मला असं जाणवतंय, मला असं दिसतंय किंवा मला असं वाटतंय. काय वाटतंय,
फॉर मी थिंक्स मला असं वाटतंय वी शुड बी नियर द शोर. आपण कुठे आहोत? किनाऱ्याच्या जवळ आहोत. नाऊ व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल. परंतु मी सांगू शकत नाही नेमकी कुठे आहोत. परंतु आपण किनाऱ्याच्या जवळपास आहोत, नियर द शोर आहोत. किनाऱ्याच्या जवळपास आपण कुठेतरी आहोत. बट आय विश आय कुड हिअर द इंचके बेल. परंतु मला अशी आशा वाटते की जर आपण ती बेल ऐकू शकलो तर, बेल ऐकू शकलो असतो तर किती बरं झालं असतं. आपल्याला कळलं असतं नेमकी ते रॉक कुठे आहे आणि समुद्र किनारा कुठल्या बाजूला आहे. परंतु आता झाले काय की ती इंचके बेल आपल्या कॅप्टनने तोडून टाकलेली आहे. आपल्याच कॅप्टनने ती कट करून टाकलेली आहे. ही उद्विग्नता आली आहे बघा लोकांमध्ये, तिथल्या असलेल्या टीममध्ये उद्विग्नता आली आहे की आता जर ती बेल ऐकायला आली असती तर किती बरं झालं असतं. आपल्याला नेमकी किनारा कुठे आहे तो कळला असता. बघा पुढे काय होणार आहे. दे हिअर नो साऊंड. नाहीच येणार ना ऐकायला. बेल तर तुम्ही कापून टाकले, स्वतःच कापून टाकले. स्वतःच अविचाराच्या कृतीने तुम्ही ती बेल कापून टाकलेली आहे. आता काय ऐकायला येणार तुम्हाला आवाज. द स्वेल इज स्ट्रॉंग. काय होतं त्या ठिकाणी, जो वादळ होतं, जे लाटा होत्या ते स्ट्रॉंगर आहेत, खूप सशक्त आहेत, खूप भारी आहेत, खूप जास्त काय आहेत, शक्तिमान आहेत. दो द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट ॲलो. बघा काय म्हटलंय, ड्रिफ्ट मूव स्लोली. काय झालं त्या ठिकाणी की द विंड, विंड म्हणजे वारा, जोराचा जरी वारा असला, फॉलन दे ड्रिफ्ट ॲलॉंग, ते सावकाश काय चाललेले आहेत, सावकाश चाललेले आहेत. वारा काय झाला आहे, फॉलन, ह्यात फॉलन आता थांबलं आहे, परंतु तरीही ते काय झालेलं आहे, ड्रिफ्ट ॲलॉंग, हळूहळू सावकाश गतीने पुढे चाललेले आहेत. टिल द वेझल स्ट्राईक्स विथ अ शिवरिंग शॉक. जरी ते हळू चालले होते जरी ते सावकाश चालले होते तरी काय झाले बघा, टिल द वेझल, तरीही, वेझल म्हणजे काय, जी बोटीला आपण या ठिकाणी व्हेझल असं म्हटलेलं आहे. स्ट्राईक म्हणजे कशावर तरी आदळणे. विथ शिवरिंग, शिवरिंग म्हणजे काय, थरकाप उठणं. शॉक, एखादा झटका बसणं. ज्या झटक्याने काय झालेली आहे, बोट हादरलेली आहे. लक्षात घ्या, जरी ते सावकाश चाललेले होते कारण वारा थांबलेला होता, तरीही त्यांच्या बोटीला एक जोराचा हादरा बसलेला आहे. ओ ख्रिस, इट इज द इंचकेप रॉक. काय म्हणतायत, कोणतरी काहीतरी म्हणतोय, अरे ख्रिस, अरे देवा, हा तर काय आहे, इंचकेप रॉक आहे, इंचकेप खडक आहे. म्हणजेच त्यांची बोट कुठे आदळलेली आहे सांगा, त्या इंचकेप रॉकवरती आदळलेली आहे. आता बघा, आता यावेळी जर ती बेल असती तर कदाचित त्यांचे प्राण नक्कीच वाचले असते. परंतु त्यांनी अविचाराने काय केले, बेल कापून टाकली. आणि बेल कापून टाकल्याची शिक्षा त्यांना लगेच मिळालेली आहे बघा. त्यांची बोट सुखरूप किनाऱ्यावर पोचली असती, त्या बेलीने त्यांना पूर्वसूचना दिली असती की या ठिकाणी इंचकेप रॉक आहे. परंतु त्यांना दुसऱ्याची प्रसिद्धी बघवली नाही आणि स्वतःच्याच पायावरती कुऱ्हाड मारून घेणं असं मराठीत आपण म्हणतो, तशा प्रकारची कृती त्यांनी केलेली आहे. सर ब्लार्ड द रोवर टोर हिज एअर. टोर हिज एअर, टोर करणं म्हणजे काय करणं बघा, टोर म्हणजे पुल्ड हार्ड, खेचणं. आपण बघा एखाद्या वेळी उद्विग्न होतो, आपल्याच कृतीमुळे आपण कशात ढकलला जातो, अंधकारात ढकलला जातो. आणि त्यावेळी मग माणूस काय करतो, आपले केस ओढतो, रागाने आपले केस ओढतो. टोर हिज एअर, कोणी, या राल्फने आपले केस ओढलेले आहेत. ही कस्ट, कस्ट म्हणजे बघा कर्स्ट, कस्ट म्हणजे शाप देणे स्वतःला. कस्ट हिमसेल्फ इन हिज डिस्पियर. रागामध्ये स्वतः उद्विग्न झालाय, उद्विग्नता आली आहे त्याला, खिन्न झालाय तो, आणि त्याने स्वतःला शाप दिला, स्वतःला शिव्या दिल्या. कारण ते केले कुणी, ती घंटा कुणी कापली, स्वतःच त्याने कापली. आता कोणाची बोट आदळली, स्वतःचीच आदळली. आता कोण मरणाच्या खाई ढकलला जाणार आहे, स्वतः ढकलला जाणार आहे. द वेव्ज रश इन एव्हरी साईड. सगळ्या बाजूने वेव्स काय होतात, लाटा रश करतायत, येत आहेत, कारण त्यांची बोट आदळून फुटलेली आहे. द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड. सिंकिंग, बुडत चालली, बिनीथ द टाईड, त्या लाटांमध्ये त्यांची बोट सिंक होत चालली आहे, बुडत चाललेली आहे. बघा ती जोरात आदळली, कशावरती आदळली, इंचकेप रॉकवरती आदळली. आणि अशा प्रकारे त्यांची बोट कशात चाललेली आहे, बुडत खाली चाललेली आहे. आणि बट इवन इन इज डाईंग फिअर, मरणाची भीती, जरी त्याला मरणाची भीती वाटते, ती मरणाची भीती झाली आहे. मग आता आपण मरणार आहोत, ही जेव्हा कल्पना माणसाच्या मनात येते किंवा जे विचार त्याच्या मनात येतात, त्यावेळी काय घडतं, वन ड्रेडफुल साऊंड कूड द रोवर हिअर. फक्त रोवरलाच ऐकायला येतं एक ड्रेडफुल साऊंड, एक भीतीदायक आवाज त्याला ऐकायला येतो. कशाचा आवाज येतोय बघा, अ साऊंड ॲज इफ विथ द इंचकेप बेल. कोणीतरी बेल वाजवतोय, कोणीतरी बेल वाजवतोय असं साऊंड त्याला ऐकायला येतोय. का बघा, कशामुळे ऐकायला येतोय, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल. एक डेव्हिल, जो यमदूत आहे,
जो त्याला घेऊन चालला आहे मृत्यूकडे, तो काय करतो आहे? नेल म्हणजे बघा, द साऊंड ऑफ अ बेल रंग सोलेमली आफ्टर डेथ ऑर ॲट फ्युनरल अनाउन्समेंट ऑफ डेथ. म्हणजे माणूस मेल्यानंतर एक बेल वाजवली जाते आणि ती बेल जणू काय कोणतरी आपल्याला खाली नरकात घेऊन जाणारं कोणतरी आपल्याला ती बेल वाजवतोय आणि त्या बेलचा आवाज त्याला ऐकू येतोय. हा फक्त रोवरलाच ऐकायला येतोय. नेल म्हणजे मेल्यानंतर वाजवली जाणारी घंटा, ती घंटा त्याला ऐकायला येते. तर बघा, या कवितेतून आपल्याला एकच सार कळतोय की जो वाईट काम करतो त्याला त्याच्या वाईट कामाची पनिशमेंट ही मिळतच असते. आज जर ती इंचकेप बेल कापली नसती, त्यानेच कापली नसती, तर कदाचित त्याचे आणि त्याच्या इतर जे टीम मेंबर होते त्या सर्वांचे प्राण आज वाचले असते. परंतु दुसऱ्यावर जलस करून, दृष्टपणा करून त्यानेच ती बेल कापली आणि स्वतःच्या आयुष्याची आहुती या ठिकाणी दिलेली आहे. तर आपण आता क्वेश्चन आन्सर बघूया. बघा काय म्हटलं, ग्लोबल अंडरस्टँडिंगमध्ये काय दिले बघा. ओ ख्रिस्त, इट इज द इंचकेप रॉक, ही आपल्याला लाईन दिलेली आहे. गिव्ह रिझन्स फॉर राल्फ्स एक्सप्लेनेशन. राल्फचं एक्सप्लेनेशन असं का आलं आहे की अरे हे तर भगवान, हे काय आहे, इंचकेप खडकावरती आपली जहाज आदळलेलं आहे. द रोवर शिप हॅड स्ट्रक म्हणजे आदळणं. द टेरिबल रॉक्स फिअर्ड बाय सेलर्स. सगळे घाबरायचे, त्या सेलर सगळे घाबरायचे अशा रॉकवरती त्याचं जहाज आदळलेलं आहे. सम टाईम ॲगो ही हिमसेल्फ हॅड कट ऑफ द बेल पुट देअर बाय द ब्लेस्ड अबाउट. काही काळापूर्वी त्याने स्वतःच ती बेल कापली होती. कोणी लावलेली होती ती? ॲबॉटने लावलेली होती. नाऊ हिज ओन शिप हॅड हिट द इंचकेप रॉक. आणि आता स्वतःचं जहाज त्या इंचकेप रॉकवरती हिट झालेलं आहे, आदळलेलं आहे. अँड वॉज गोईंग टू सिंक. आणि ते आता बुडणार आहे. विथ ऑल हिज रिचेस. जी संपत्ती त्याने गोळा केली होती त्या सगळ्या संपत्तीबरोबर ते बुडलं जाणार आहे. ही टू वॉज शुअर अबाउट टू डाय. संपत्ती तर जाऊ दे, स्वतःचे प्राणसुद्धा आता वाचणार नाही आहेत. म्हणून तो म्हणतोय, ओ ख्रिस, इट इज द इंचकेप रॉक. त्यानंतर पुढे बघा, कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस. द रिझल्ट ऑफ द थिक हेज दॅट कवर्ड द स्काय वॉज दॅट. बघा, हेज होतं. हेज म्हणजे काय? धुकं होतं आणि ते आकाश सगळं धुक्याने भरून गेलं होतं. द रिझल्ट ऑफ द हेज दॅट कवर्ड द स्काय वॉज दॅट द सेलर्स हॅड नो वे ऑफ नोईंग इन व्हिच डिरेक्शन दे वेअर सेलिंग. आणि त्याचा परिणाम आपल्याला लिहायचा होता. जर रिझल्ट काय असेल, आकाश काय झाले, पूर्ण धुक्याने वेढून गेले, तुम्हाला काही दिसत नाही, तर रिझल्ट काय की ते कुठल्या डिरेक्शनला चाललेत, कुठल्या डिरेक्शनला सेल करत चाललेत, आपली बोट वल्लव चाललेत, तेच त्यांना माहीत नाही आहे. द रोवर इन फ्रस्ट्रेशन पुल्ड हिज हेअर अँड कर्स्ड हिमसेल्फ बिकॉज. का त्याने आपले केस ओढले आणि स्वतःला का शाप दिले? कारण द रोवर इन फ्रस्ट्रेशन पुल्ड हिज हेअर अँड कर्स्ड हिमसेल्फ बिकॉज ही हिमसेल्फ हॅड कट द बेल. स्वतःच त्यांनी ती बेल कापली होती. विच वुड हॅव रँग अँड द साऊंड वुड हॅव हेल्प देम टू सेव्ह देमसेल्स फ्रॉम दोज किल्ड रॉक. बघा, या ठिकाणी वुड हॅवचा अर्थ वापरलेला. वुड हॅव म्हणजे असं जर झालं असतं तर तसं घडलं असतं. वुड हॅव रँग, ती घंटा वाजली असती आणि त्यामुळे काय झालं असतं? वुड हॅव हेल्प, त्यामुळे मदत झाली असती. कुणाला? टू सेव्ह देमसेल्फ फ्रॉम दोज किल्ड रॉक. या मृत्यूदायक डोंगरापासून, या खडकापासून त्यांना स्वतःचा जीव वाचवायला मदत झाली असती. त्यानंतर काय म्हटलं बघा, इन्फरन्स, इंटरप्रिटेशन, ॲनालिसिस बघूया आपण. रीड द फॉलोइंग लाईन्स अँड से व्हॉट द सिच्युएशन वॉज. ओळी वाचायच्या आहेत आणि आपल्याला सांगायचे काय सिच्युएशन होती. फॉर मी थिंग्स वी शूड बी नियर द शोर. नाव व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल. सिच्युएशन काय होती या वाक्यांमध्ये? आता हे कुणी वाक्य म्हटलं आहे? एक सेलरने म्हटलं आहे, त्याच्या टीममधल्या एका माणसाने म्हटलेलं आहे. द सेलर्स कुड हिअर द वेव्स क्रॅशिंग ऑन द शोर. त्या सेलरला ऐकायला येत होत्या लाटा जेव्हा किनाऱ्यावरती आदळतात, तो आवाज त्यांना ऐकायला येत होता. बट दे हॅड बीन ब्लोन अबाउट द वाईल्ड विंड्स ऑल डे. परंतु दिवसभर वादळ चाललं होतं, त्यांची जहाज भरकटत चाललं होतं कुठल्या दिशेने. अँड सो डिड नॉट नो व्हेअर दे हॅड रिच्ड. आणि त्यामुळे ते कुठे पोचले होते हे त्यांना माहीत नाही आहे. या ठिकाणी REACH करा, रिच कुठे पोचले ते त्यांना माहीत नव्हतं. दे डिड नॉट नो विच लँड ऑर शोर वॉज नियर. त्यांना कळत नव्हतं की कुठली जमीन आली आहे, कुठला किनारा जवळपास आला आहे. द सिच्युएशन वॉज दॅट डेंजर वॉज नियर. परंतु सिच्युएशन अशी होती की काहीतरी डेंजर त्यांच्याजवळ आहे, अशी सिच्युएशन होती. त्यानंतर काय म्हटलं बघा, इंटरप्रिटेशन बघूया आपण. इन्फरन्स आणि ॲनालिसिसमध्ये अजून एक क्वेश्चन बघूया. एक्सप्लेन द डेंजर इम्प्लाइड इन 2 लाईन्स. दे हिअर नो साऊंड, द स्वेल इज स्ट्रॉंग. त्यांना आवाज ऐकायला येत नव्हता, परंतु स्वेल जी लाट होती ती मोठी होती. थ्रू द विंड हॅथ फॉलन दे ड्रिफ्ट अलोंग. तरी पण ते काय होते? स्लो चालले होते. बघा काय म्हटलं, देअर वॉज नो साऊंड एक्सेप्ट द ब्रेकर्स क्रॅशिंग ऑन अ नियर बाय शोर. दुसरा कोणता आवाज नव्हता, कारण घंटा तर कापून टाकलेली होती. घंटेचा तर आवाजाने शंकेच नव्हतं.
फक्त आवाज कशाचा येत होता, लाटा जोरात जाऊन किनाऱ्याला आदळत आहेत तो आवाज ऐकू येत होता. देर वॉज नो विंड, वाराही नव्हता. बट द सी वॉज रफ, तरी परंतु जो समुद्र होता तो रफ होता, म्हणजे थोडासा काय म्हणतो, समुद्रात थोडीशी हालचाल होती. अँड द स्ट्रॉंग सी पुल्ड द हेल्पलेस शिप अलॉंग, आणि त्या स्ट्रॉंग सी त्यांना काय केलं, हेल्पलेस शिप, काय नाही, ते हेल्पलेस झालेलं आहे, त्यांना काय कळतच नाही कुठल्या दिशेने ते चाललेत. द सेलर्स वेअर कन्फ्यूज अँड कुड नॉट मेक आउट व्हिच वॉज द सेफ डायरेक्शन, आणि सर्व सेलर कन्फ्यूज झाले होते, त्यांना कळत नव्हतं की कुठल्या डिरेक्शनला आपण सेफरित्या किनाऱ्यावरती पोहोचू शकतो. त्यानंतर बघूया आपण पर्सनल रिस्पॉन्स काय सांगितलं आहे बघा. नाव व्हेअर वी आर आय कॅनॉट टेल, बट आय विश आय कुड हिअर द इन्स्केप बेल. फ्रॉम दीज लाईन्स डिस्क्राईब द थॉट्स ऑफ, पहिल्यांदा आपल्याला सेलरचे सांगायचे आहेत आणि त्यानंतर रोवरचे थॉट्स काय आलेत मनामध्ये हे सांगायचं आहे. द सेलर्स मस्ट हॅव बीन टेरिफाईड, घाबरले असणार ते, टेरिफाईड घाबरलेत. दे मे हॅव बीन फिलिंग अँग्री विथ देअर कॅप्टन, कदाचित त्यांना खूप राग येत असेल आपल्या कॅप्टनचा. फॉर सेन्सलेस, अविचारी कृत्य केलं होतं, ॲक्ट ऑफ कटिंग ऑफ द इन्स्केप बेल, त्यांच्या कॅप्टननी जे अविचारी कृत्य केलं होतं कदाचित त्याचा त्यांना राग येत असेल. इट वुड बी युजफुल नाऊ टू सेव्ह देम, जर ती घंटा असते, जर ती बेल असते तर त्यांना ती मदत झाली असती की आपला जीव वाचवण्यासाठी. द कॅप्टन ऑफ द पायरेट्स मस्ट हॅव बीन गोईंग मॅड विथ फिअर ऑफ द पॉसिबल क्रॅश अँड शुअर डेथ ऑफ एव्हरीवन ऑन बोर्ड. जो कॅप्टन होता तो पॉसिबल काय होतं, शक्यता होती की तो मॅड झाला होता, चिडला होता, उद्विग्न झाला होता. कशाबद्दल, की पॉसिबल क्रॅश, कदाचित आपली बोट आदळणार इन्स्केपवरती आणि आपण आणि आपल्याचे सगळ्या क्रू मेंबर्स, जो स्टाफ मेंबर आहे सर्वांचा आपले काय होणार आहे, जीव जाणार आहे. ही डिड नॉट नो व्हेअर ही शिप वॉज लोकेटेड, त्याला कळतच नव्हतं की कुठे आहे त्याची शिप. ही वॉज वंडरिंग इफ दे वेअर गोईंग टू क्रॅश ऑन द इन्स्केप रॉक, त्याला असं वाटत होतं की कदाचित आपली बोट जाऊन ते इन्स्केप रॉकवरती क्रॅश होणार आहे. ही हॅड एन्शोर्ड हिज ओन डिस्ट्रक्शन अँड डेथ बाय कटिंग द बेल. इन्शोर्ड करणं म्हणजे खात्री देणं, स्वतःच्याच मृत्यूची खात्री दिली आहे त्याने, कशामुळे, ती बेल कापून, स्वतःच्या मृत्यूची आणि दुसऱ्याच्या मृत्यूंची सुद्धा त्याने काय केलं होतं, खात्री करून घेतली होती. कशाच्याद्वारे, ती बेल कट करून. त्यानंतर आपल्याला बघायचे पोएटिक डिव्हायसेस, ज्यामध्ये आपण बघणार आहोत फिगर ऑफ स्पीच. पहिलं आहे बघा इन्व्हर्शन. इन्व्हर्शन म्हणजे काय बघा, आपण वाक्य इंग्लिश लिहिताना आपण ग्रॅमॅटिकली करेक्ट लिहितो, परंतु पोएममध्ये त्याचा रिदम येण्यासाठी ती वाक्य उलटी सुलटी लिहिली जातात बघा. ऑन द डेक द रोवर टेक्स इज स्टँड, जर तुम्हाला हे वाक्य इंग्लिशमध्ये लिहायला सांगितलं प्रॉपर ग्रॅमॅटिकली तर तुम्ही कसं लिहाल, द रोवर टेक्स इज स्टँड ऑन द डेक, अशा प्रकारे वाक्य आलं पाहिजे. जर हे वाक्य उलटसुलट रिदम येण्यासाठी वापरलेलं असेल तर त्या ठिकाणी इन्व्हर्शन हा फिगर ऑफ स्पीच होतो. फॉर इम्पॅक्ट द ऑर्डर इन द सेंटेन्स हॅज बीन रिव्हर्स, ऑर्डर काय केलेली आहे, रिव्हर्स केलेली आहे, उलटसुलट केलेली आहे. ॲपोस्ट्रॉफ म्हणजे जेव्हा आपण कुणाला तरी संबोधतो, कुणाला तरी हाक मारतो, त्यावेळी ॲपोस्ट्रॉफ होतो. ओ क्रिस, द स्पीकर इज ॲड्रेसिंग समवन हू इज नॉट देअर, आता देव आहे का त्या ठिकाणी, परंतु देवाला संबोधन केलं आहे, हाक मारली आहे. मेटाफर, द डेव्हिल बिलो वॉज रिंगिंग हिज नेल, जणू काय म्हटलं आहे, तुलना केली आहे, कोणीतरी डेव्हिल आहे तिथे आणि तो बेल रिंग करतो आहे. परंतु ज्यावेळी सिमिल असतं त्यावेळी तिथे ॲज, लाईक हे शब्द वापरले जातात, परंतु विदाऊट ॲज किंवा लाईक जर आपण दोन गोष्टींची तुलना केली तर त्या ठिकाणी मेटाफर होतो. द पायरेट वॉज फेअरफुल इन हिज लास्ट मोमेंट, घाबरला होता. ही इमॅजिन द डेव्हिल रिंगिंग, तिथे इमॅजिन केले की डेव्हिल रिंग करतो बेल फॉर हिज नेल, नेल म्हणजे काय, मृत्यूनंतर वाजवली जाणारी घंटा. दॅट मीन्स ही वॉज शुअर ऑफ गोईंग टू हेल, आणि त्यामुळे त्याला कळतं आहे की तो कुठे जाणार आहे, नरकात जाणार आहे. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करा, आवडला असेल तर लाईक करा. अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज माझा चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळी तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून सर्वांचा फायदा होऊ दे. तुम्ही माझे व्हिडिओ बघताय, तुम्ही छान छान कॉमेंट करताय, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी